श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जग खूप मोठं आहे, पण माणसाचं मन कधीकधी एका दुःखाच्या क्षणात अडकून राहतं आणि त्यालाच तो आपला पूर्ण विश्वास समजतो. पण हेच मन जर स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडले तर त्याला अशक्य काहीच वाटत नाही. कारण स्वामी हे केवळ एक संत नव्हते, ते एक जिवंत अनुभव आहेत. ते श्रद्धेचे, भक्तीचे आणि मनशांतीचे अखंड स्रोत आहेत. आज जे मी सांगतोय ते फक्त ऐकू नका, तर आपल्या श्वासात, आपल्या विचारात ते भिनवून घ्या. कारण आजचा हा आवाज तुम्हाला फक्त प्रेरणा देणार नाही, तर तुमचं मन, शरीर आणि आत्मा सुद्धा जागा करेल. स्वामी समर्थ या नावामध्ये एक शक्ती आहे, एक चेतना आहे, एक ऊर्जा आहे आणि एक अशी ऊर्जा आहे की जी अशक्यलाही शक्य करू शकते. तुम्ही जर आत्ताच वेदनेत असाल, जर तुमचं आयुष्य खचलं असेल, जर तुम्ही हसणं विसरलेला असाल, जर नातेवाईकांपासून मन तुटलेलं असेल, तर हे शब्द तुमच्यासाठी आहेत. कारण स्वामी म्हणतात की संकट येणारच, पण ती तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी येतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांचं नामस्मरण करता तेव्हा संकट कधी गळून पडतात हे कळतही नाही. स्वामींच्या प्रत्येक नामात एक दिव्यता आहे, एक आशा आहे आणि आशा हीच माणसाला चालतं ठेवतं. कारण जोपर्यंत मनात आशा आहे तोपर्यंत हरवलेलं काहीच नसतं. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावता त्या क्षणी आयुष्य संपतं. पण जर त्या क्षणी एखाद्यानं एवढं सांगितलं की स्वामी समर्थ, तर त्या दोन शब्दात जेवढी शक्ती आहे तेवढी कुठल्याच उपचारात नाहीये. मन रडतं, मन गोंधळतं, पण स्वामींचं स्मरण हे मनाला पुन्हा स्थैर्य देतं. त्यांच्या शब्दात फक्त अध्यात्म नाही तर जगण्यासाठी लागणारी दिशा आहे. ते सांगतात, मन शांती मिळवायची असेल तर आत्म्यावर विश्वास ठेवा आणि आत्म्यावर विश्वास ठेवायचा असेल तर स्वामींचं नामस्मरण करा. आज तुम्ही हसता का की हसणं विसरलात? आज तुम्ही आईवडिलांना भेटता का की मनातली नाराजी अजून टिकून आहे? आज तुम्ही झोपताना शांत असता का की विचारांच्या गर्दीत गुदमरता? जर उत्तर नाही असेल तर तुम्हाला स्वामींची गरज आहे. कारण स्वामी हे फक्त मंदिरात नाहीत, ते आपल्या श्वासात आहेत. त्यांच्या स्मरणाने विचार शांत होतात, राग कमी होतो, अपेक्षा विरघळतात आणि समाधान मिळतं. कधी वाटतं का की देव फक्त श्रीमंताचं ऐकतो की आपल्यासारख्या सामान्य माणसाचं त्याला काय घेणं देणं आहे? पण हेच चुकीचं आहे. कारण स्वामी समर्थ जेव्हा पृथ्वीवर होते तेव्हा त्यांनी कुणालाही श्रीमंत पाहून मदत केली नाही. त्यांनी मन पाहिलं, भक्ती पाहिली, भाव पाहिला. तुम्ही जर खरं मनाने स्वामींना हाक मारली तर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. फक्त तुमचं मन स्पष्ट असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. कारण जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हाच देव स्पष्ट ऐकतो. हे सगळं सांगताना माझा हेतू एकच आहे, तुम्हाला जागा करणं. तुम्ही झोपलेले नाही, पण आयुष्यातल्या दुःखाने तुम्हाला गोंजारलंय, झुलवलंय आणि शांत केलंय. पण ही शांतता नाही, ही पराभवाची तयारी आहे. आणि स्वामी समर्थांचा भक्त कधी पराभूत नसतो. तो लढतो, तो स्वतःच्या वेदनांवर हसतो, तो प्रत्येक वेळी अपयश आलं तरी उठतो. कारण त्याला माहिती असतं की माझ्या मागे कोणीतरी आहे, कोणीतरी मला पाहतंय, कोणीतरी मला सांभाळतंय आणि ते कोणीतरी म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत. स्वामींनी कधीच असं सांगितलं नाही की जीवन सोपं होईल, पण त्यांनी हे नक्की सांगितलंय की जर तू चालत राहिलास तर वाट नक्की सापडेल. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, देव त्या घरात असतो जिथं दुःख असतं, पण मी सांगतो देव त्या मनात असतो जिथं श्रद्धा असते. तुम्ही आज कितीही खचलेले असाल तरी उठून बघा, आरशात स्वतःकडे बघा आणि फक्त एवढं म्हणा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. मग बघा कसं संपूर्ण जग तुमचं पूर्णपणे बदलून जातं. मग मन विचलित होतं, मन गोंधळतं, मन रडतं, मन पण तेच माणसाला घडवतं. म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, मन शांती ही सर्वोच्च संपत्ती आहे. जर मन शांत नसेल तर कोणतंही सुख ते सुख वाटत नाही. पण ही शांती आपल्याला कोणी बाहेरून देणार नाही, ती आपल्याला आज सापडते, आपल्या विचारात, आपल्या श्रद्धेत. आजची ही वाणी फक्त तुमच्या कानापर्यंत पोहोचू नये, ती तुमच्या अंतःकरणात शिरली पाहिजे. कारण तुम्ही जितकं ऐकाल तितकं तुमचं जीवन बदलू शकतं. स्वामी समर्थ हे फक्त कृपामूर्ती नाहीत, ते मनाला सावरण्याचा एक आधार आहेत आणि ते प्रत्येकाला आधार देतच असतात. म्हणून श्रद्धा म्हणजे काय? एखाद्याचं अंधपणाने पाठलाग करणं नाही. श्रद्धा म्हणजे डोळ्यांनी न पाहिलेलं पण हृदयाने अनुभवलेलं. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे संकटात सुद्धा पाय मागे न घेणं. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरुद्ध असते तेव्हा तुम्ही तुमच्या मनगटावर स्वामींचं बळ घेऊन उभे राहिलात तर ही श्रद्धा तुम्हाला जिंकवते.
कारण स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच एक अशी अदृश्य ढाल तयार होते, जिला कोणतीही नकारात्मकता भेदू शकत नाही. हे नाव म्हणजे तुमच्या मनगटातलं बळ आहे आणि हे बळ वापरणं म्हणजेच जीवन जिंकणं आहे. कधी वाटतं का की मन अधिक भरून आलंय, की डोकं काम करत नाहीये? अशा वेळी जर एखादं वचन आठवलं पाहिजे तर ते असावं, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हे वाक्य फक्त वाक्य नाही, ते तुमचं रक्षण करणारा कवच आहे. कारण श्रद्धेने उच्चारलेली प्रत्येक हाक ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्या हाकेवर स्वामी प्रतिसाद देतात. पण अटी शर्तीशिवाय फक्त मनात भक्ती असली पाहिजे. स्वामी समर्थ एका विशिष्ट आहे की ते कधीच मोठमोठ्या शब्दात बोलले नाहीत. त्यांनी थेट मनाशी संवाद केलाय. भक्ताच्या मनातली प्रत्येक कंपने त्यांनी ओळखले. म्हणून जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ते नाव तुमचं रक्षण करतं. कारण नामस्मरण म्हणजे ईश्वराची थेट संवाद आहे आणि हा संवाद खरा असेल तर तो कधीच वाया जात नाही. मनामध्ये जर खोटं नसेल तर देवाचा अनुभव लगेच होतो आणि हेच अनुभव म्हणजे मनशांती आहे. तुमचं आयुष्य किती अशांत असेल तरी त्या अशांततेत नक्कीच तुम्हाला सुद्धा शांत राहण्याची कला स्वामी शिकवतात. त्यांनी कधीही सजीवांना त्रास न देता जगायला शिकवलं. त्यांनी नेहमी मनात दया ठेवायला सांगितलं. आजची पिढी शोधते समाधान, पण ते मिळवण्यासाठी धावते बाहेर आणि हरवते स्वतःला. पण खरं समाधान कुठं आहे? स्वामी सांगतात, तुझ्या अंतःकरणात आहे. जर ते मन शांत केलंस तर सगळं स्पष्ट दिसू लागतं आणि जेव्हा स्पष्ट दिसू लागतं तेव्हा वाट चुकत नाही. कारण वाट दाखवणारा स्वतः स्वामी असतो. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या अडचणीत सापडता तेव्हा बाहेरून मदत शोधू नका. शांत बसा, डोळे मिटा, मनात फक्त इतकंच म्हणा, स्वामी समर्थ मी हरलोय, मला सांभाळ. ही हाक ऐकली जाते आणि ती कुठं जात नाही. फक्त तुमचं मन पारदर्शक पाहिजे. कारण स्वामींकडे लपवलेलं काही चालत नाही. ते मन वाचतात आणि मनामधील श्रद्धा असेल तर ते केवळ मार्ग दाखवत नाहीत तर चालायला सुद्धा शिकवतात. हे सगळं सांगण्याचा हेतू एकच आहे, तुमचं मन पुन्हा जागा करणं. तुम्ही खचलेले असाल, हरलेले असाल, दुखावलेले असाल तरी तुमच्या आत एक शौर्य दडलेलं आहे जे जागा करायचं आहे. आणि हे शौर्य जागा होतं केवळ श्रद्धेने. जेव्हा तुम्ही म्हणता, हे स्वामी माझं काही उरलं नाही, तेव्हा स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे सगळं तुला देण्याची. ही श्रद्धा आहे. स्वामींचं नाव म्हणजे आधार आहे. त्यांचं स्मरण म्हणजे औषध आहे. त्यांच्या विचारांमध्ये जेव्हा मन गुंततं तेव्हा शरीरही बळकट होतं. मन शांती आणि श्रद्धा या दोघींचं नातं अटूट आहे. मन शांतीसाठी तडफडतं आणि श्रद्धा त्याला रस्ता दाखवते. आणि हा रस्ता स्वामी समर्थांचा आहे, ज्या वाटेवर फक्त त्यांचं नाम आहे आणि त्यांच्या चरणांचा गंध आहे आणि तुमचं मन आणि नमणं आहे. आणि ही वाट कधीच अंधारात जात नाही, कारण त्या वाटेवर स्वामींचं तेज आहे. म्हणून स्वामी तुम्हाला कायम मार्ग दाखवत असतात आणि कायम तुमच्या सोबत असतात. दुःखाचं काही रूप नसतं, त्याला ना आवाज असतो ना रंग असतो, पण ते हळूच येतं आणि मनाच्या सर्वात खोल कप्प्यात बसतं आणि मग तिथून ते हळूहळू तुमचं सगळं जग व्यापून टाकतं. माणूस हसणं विसरतो, बोलणं टाळतो, एकटं राहतं आणि शेवटी स्वतःशीच परकाव होतो. पण त्या क्षणी जर कोणी तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालं, मी आहे तुझ्यासोबत, तर सगळं काही पुन्हा जिवंत होऊ लागतं. आणि असं म्हणणारा कोणी नसल्यास ते शब्द स्वामी समर्थांच्या स्मरणातून नक्कीच उमटतात आणि ते तुम्हाला साथ नक्कीच देतात. स्वामी कधीच तुमचं दुःख नाकारत नाहीत. ते दुःख समजून घेतात आणि ते जगले आहेत तुमच्यासारखं आयुष्य, उपेक्षित, तळमळलेलं, प्रश्नांनी भारलेलं, पण त्यांनी त्यातून मार्ग काढलाय श्रद्धेच्या, भक्तीच्या आणि करुणेच्या वाटेनं. आज जर तुमचं मन ओझं झालं असेल तर फक्त डोळे मिटा आणि म्हणावं, हे स्वामी मला हलकं करा. कारण करुणा ही त्यांच्या स्वरूपात खोलवर रुतलेली आहे. ती केवळ सहानुभूती नाही, ती एक कृपा आहे आणि जी तुमच्या दुःखाला हलकं करते, त्यांचा अर्थ देते. आणि दुःखाला अर्थ असतो का? होय. जर त्या दुःखातून काही शिकायला मिळालं तर तो अनुभव होतो. आणि स्वामी समर्थ तुम्हाला दुःख टाळायला सांगत नाहीत, ते सांगतात दुःखात रमू नकोस, त्यातून उभा राहा. आणि हीच शिकवण तुम्हाला पुन्हा चालायला लावते. कारण तुम्ही चाललात म्हणजे तुमच्यात अजून आस आहे, तुमच्यात अजून ज्योत आहे. स्वामींची करुणा ही त्या ज्योतीला वाऱ्यापासून जपते, ती विझू देत नाही, ती वाढवत राहते. अपेक्षांमुळे माणूस सर्वाधिक त्रासात जातो. आपणच कोणावर तरी विश्वास ठेवतो, अपेक्षा करतो आणि त्याच व्यक्तीकडून जेव्हा तडा जातो तेव्हा मन ढवळून निघतं. पण त्याच वेळी जर एखाद्याची करुणा आपल्या मनावर फुंकर घालू गेली आणि घालू शकली तर ती तुटलेलं मन सावरू शकतं. आणि स्वामी समर्थांची करुणा ही अशीच असते. ती फक्त तुम्ही पाहता तेव्हाच नसते, ती नेहमी असते. फक्त तुम्ही तिच्या दिशेनं वळलं पाहिजे. कधी असं वाटतं का की मी कोणालाही महत्त्वाचा नाही, कोणी मला विचारत नाही, कोणालाही माझं दुःख कळत नाही, सगळे आपल्या विश्वात व्यस्त आहेत? जर हे वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे एकट्याचे देव आहेत. ते त्यांच्यासाठी आहेत जे एकटे आहेत.
आणि जे ओझं घेऊन चालतात, जे बोलत नाहीत पण आतून रडतात, कारण ते माणसाच्या मनातलं मौन ओळखतात. ते तोंडातले शब्द नाही ऐकत, ते अंतरंगातले स्पंदन ऐकतात. स्वामींची करुणा म्हणजे अनंत प्रेम आहे. हे प्रेम कुठल्याही अटीशर्तीशिवाय दिलं जातं. त्यांना तुमचं रूप, वय, जात, पैसा काहीच नको. फक्त त्यांना हवे असते एक हाक, एक प्रामाणिक हाक, एक असहाय्यतून उमटलेली साध. आणि ही साथ जर तुमच्या हृदयातून उमटली तर स्वामी लगेच प्रतिसाद देतात. आणि ते येतात स्वप्नात, आवाजात, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने, किंवा अगदी आपल्या मुलांमधून सुद्धा. ते सांगतात, मी आहे बाळा, मी आहे. म्हणून स्वामींचं असणं हे केवळ भिंतीवरचं चित्र नाही, ते एक चैतन्य आहे जे भक्ताच्या प्रत्येक मनात सतत जागं असतं. आणि ते चैतन्य जेव्हा दुःखाच्या अंधारात प्रकाशाचं काम करतं, तेव्हा कळतं की स्वामी म्हणजेच काय. आणि हा अनुभव फक्त शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवलाच लागतो. आणि त्यासाठी लागते श्रद्धा, आणि या श्रद्धेला आधार देण्याची करुणा. आणि ती म्हणजे स्वामी समर्थांची मूळ ओळखा. ते तुमचं दुःख दूर करतील, पण त्याआधी ते तुमचं मन मजबूत करतील. कारण स्वामी कधीच फक्त परिस्थिती बघून देत नाहीत, ते माणसालाच बदलून टाकतात. म्हणून ज्याने स्वतःला ओळखलंय त्याला या जगात कुणीही थांबवू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. माणूस दिवसभर जगतो, बोलतो, खातो, झोपतो, पण हे सगळं करत असतानाही तो आतून रिकामा असतो, विचारांनी भरलेला पण आत्म्याने कोरडा असतो. हे आजच्या काळात मोठं दुःख आहे. शरीर जिवंत आहे पण आत्मा थकलेला आहे. आणि थकवा ही कोरडेपणा दूर करायचा असेल तर त्यासाठी गरज आहे नामस्मरणाची. कारण नामस्मरण म्हणजे ऊर्जा आहे. ते फक्त शब्द नाहीत, ते चेतना आहेत. आणि स्वामी समर्थांचं नाव हे अशी ऊर्जा आहे जी तुमच्या प्रत्येक श्वासाला अर्थ देते, प्रत्येक थकलेल्या पेशीला नवी ताकद देते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आत्म्याला पुन्हा जागा करते. नक्कीच सकाळपासून रात्रीपर्यंत आपण नको त्या गोष्टी लक्षात ठेवतो. कोण काय बोललं, कोण दुखावलं, कोण ओळख दाखवत नाही, कोण पाठ फिरवतंय. पण हे सगळं विसरून जर तुम्ही फक्त 5 मिनिटं स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं मनात म्हणलात, तर बघा सगळं काही शांत होतं. हे नाव केवळ तोंडापुरता नाही, ते मनासाठी आहे, आत्म्यासाठी आहे. ते नाव म्हणजे जणू शरीरातलं आंतरिक शक्तिचक्र आहे. चालू करताना नक्कीच तुम्ही तो दिव्य स्विच आहे, आणि ते बटन आहे. नक्कीच तुमचं मन ते शांत करत असतं. म्हणून शरीर थकतं, मन थकून जातं, पण नामस्मरण थकत नाही. उलट जितकं तुम्ही ते उच्चारता तितकं ते तुम्हाला उभं करतं. आणि यामागे कोणताही चमत्कार नाही, ही केवळ श्रद्धेची ताकद आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे एक शब्द स्वामी समर्थ मनात म्हटलात ना, तर त्यात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. आणि ते उच्चारण जेव्हा अश्रूंमध्ये मिसळून होतं, तेव्हाच ते अधिक गूढ, अधिक शक्तिशाली होतं. कारण स्वामींचं नाव अश्रूंमध्ये अधिक स्पष्ट ऐकू जातं. मन शुद्ध करायचं असेल तर विचारांपासून सुरुवात केली पाहिजे. आणि विचार बदलायचे असतील तर सतत एक पॉझिटिव्ह कंपन मनात असावं लागतं. आणि ते कंपन म्हणजे नामस्मरण आहे. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे उच्चार करता, तेव्हा त्या प्रत्येक अक्षरातून नक्कीच एक दिव्य स्पंदन तुमच्या मनात उतरू लागतं. आणि हे स्पंदन तुमचं विचारित विश्व, भावना आणि आत्मासुद्धा शुद्ध करतं. जिथं काळोख असतो तिथं या नावाचा प्रकाश झरतो. स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजे केवळ पूजा नाही, ती एक साधना आहे. ती श्वासांची यज्ञक्रिया आहे. आणि जेव्हा श्वास आत घेतो आणि स्वामींचं नाव मनात घेतो, तेव्हा शरीरात एक दिव्यता निर्माण होते. ही दिव्यता कुठल्याही औषधाने मिळत नाही, ती केवळ फक्त श्रद्धेने. कारण श्रद्धेच्या श्वासातून जे नाम निघतं ते देवदेविकांना सुद्धा नमवून टाकतं. म्हणून जेव्हा मन घाबरतं, जेव्हा विचार तुटतात, जेव्हा पाय थरथरतात, तेव्हा दुसरं कोणी नको, फक्त डोळे मिटा आणि आपल्या आतल्या आवाजाला ऐका, जो सांगतो स्वामी समर्थ आहेत. आणि हे ऐकताच हळूहळू अंगावर शहारे उमटू लागतात, डोळ्यात पाणी येतं, छातीत स्फुरण निर्माण होतं. कारण त्या नावात एक जिवंतपणा आहे. ते नाव फक्त श्रद्धेवर जगतं, आणि श्रद्धा जिथं असते तिथं चमत्कार घडतात. मन, शरीर आणि आत्मा हे वेगळं नाहीत, ते एकाच रेषेवर चालतात. जर एक थकलं तर बाकीचं सुद्धा अडतं. पण नामस्मरण म्हणजे त्यांना पुन्हा एकत्र करणारी, पुन्हा संतुलन देणारी शक्ती आहे. कारण हे नाव कुठलाही अडसर पार करू शकतं. ते तुटलेल्या नात्यांना जोडू शकतं. ते निराश मनाला आशेचा हात देऊ शकतं. आणि त्या आयुष्याला पुन्हा अर्थ नक्कीच देऊ शकतं. म्हणून माणूस चुकतो, आणि माणूस पुन्हा चुकतो. तोपर्यंत चुकतो जोपर्यंत आयुष्य थांबत नाही. पण चुकल्यानंतर जे करतो त्यावर त्याचं खरं रूप ठरतं. पश्चाताप एक असा क्षण आहे जिथं माणूस स्वतःशी खरा होतो. आणि अशा क्षणी जर कोणाचं प्रेम लागत असेल, कोणाचं समजून घेणं, तर ते कोणाचं असावं? फक्त स्वामी समर्थांचं. स्वामी कोण आहेत? ते केवळ रक्षण करणारे देव नाहीत, ते वाचन करणारे संत आहेत. मनाचं वाचन. त्यांना तुमच्या शब्दांची गरज नसते, ते तुमच्या नजरेत पाहतात आणि तुमच्या पापाचं ओझं ओळखतात. आणि त्याच वेळी त्या ओझ्यावर
क्षमाशीलतेचा गार वारे फुंकर घालतात. ते म्हणतात, तू चुकला आहेस पण मी तुझा आहे. ही भावना एखाद्या वडिलांसारखी असते, जी चुकीनंतर सुद्धा मुलाला आपुलकीनं कवेत घेतात. आपण सगळे कधी ना कधी चुकीच्या वाटेवर जातो. रागात, अभिमानात, मोहात, लोभात आपण आपल्या जीवनातील कुठल्या तरी दुखावतो, म्हणून कुणाचं तरी मन तोडतो. आणि हे सगळं केल्यावरही जग पुढे जातं. पण एक जागा अशी असते जिथं आपण स्वतःचं मन जिंकू शकत नाही, आणि त्या क्षणी आपल्याला लागतो तो आधार, जो फक्त स्वामी समर्थच देऊ शकतात. आणि त्यांच्या चरणापाशी बसून मनातली सारी चूक कबूल केली तरी त्यांचा चेहरा कधी रागावलेला नसतो. तो असतो फक्त शांत. डोळे मिटलेले असतात पण मन उघडलेलं असतं, आणि ते मन सांगत असतं, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. या एका वाक्यानं जे गहिरं होतं ते कुठल्याही प्रवचनात किंवा ग्रंथात मिळत नाही. स्वामी समर्थ क्षमा करतात कारण त्यांचं प्रेम हे मानवी मर्यादा पलीकडचं आहे. त्यांनी कधीही कुणाला म्हणालेलं नाही की तू फार पापी आहेस. उलट ते म्हणतात, तू त्रासलेला आहेस आणि मला तुझी काळजी आहे. ही भावना, ही करुणा, ही समज या गोष्टी मनालाही फोडतात आणि आत्म्यालाही झुकायला लावतात. स्वामींच्या दारात अपराधीचाच प्रवेश अधिक आहे, कारण ज्यांनी मनातून चुकलाय त्यांना स्वामींची खरंच गरज असते. भक्ती ही फक्त संध्याकाळच्या दिव्यांसाठी नाही, ती अश्रूंसाठी आहे. आणि अश्रूंमध्ये ओतलेलं नामस्मरण ते स्वामींचं मन अधिक लवकर हलवतं. ते रागावत नाहीत, ते समजून घेतात. आणि समजून घेतात म्हणजे ते तुम्हाला नक्कीच पुन्हा नवीन संधी देतात. आणि ते म्हणतात, तू परत चालू शकतोस, तू नव्याने सुरू करू शकतोस. माझं द्वार तुझ्यासाठी उघडं आहे. हे द्वार जे सगळ्यांनी बंद केलं असेल, पण स्वामी मात्र सदैव उघडं ठेवतात. हे स्वामी समर्थ आहेत, जे चूक पाहतात पण त्यावर प्रेम करणं थांबवत नाहीत. आणि ते नक्की शिक्षा देत नाहीत, ते शिकवत राहतात. आणि म्हणून आज तुम्ही जर स्वतःवरच रागवले असाल ना, तर स्वतःच्या चुका तुम्हाला पोखरत असतील, तर शांत बसा, डोळे मिटा आणि इतकंच बोला, हे स्वामी मी चुकलो पण मी तुझाच आहे. त्यांनी कोणाला दूर केलं नाही आणि तुम्ही सुद्धा अपवाद नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रेम एक असा भाव आहे ज्याच्या शोधात संपूर्ण जग धावतं. पण खरं प्रेम मिळतं का? नाही, कारण जगाचं प्रेम हे अटींवर चालतं. तू असं वागलास तर प्रेम, तू तसंच राहिलास तर प्रेम. पण एकदा चुकलास, तर एकदा घसरलास की सगळं संपतं. आणि तिथंच सुरू होतं स्वामी समर्थांचं खरं प्रेम. त्याचं प्रेम वेगळं आहे. ते तुमच्या सुंदर कपड्यांवर नाही, तुमच्या पैशांवर नाही, तुमच्या समाजातील ओळखींवर नाही. ते प्रेम आहे तुमच्या मनावर. आणि या मनात जर ओथंबलेली श्रद्धा असेल, जर दडवडलेली तळमळ असेल, तर ते प्रेम उमटतं. स्वामींचं प्रेम म्हणजे एखाद्या आईसारखं आहे. जेव्हा सगळे म्हणतात हा लायक नाही, तेव्हा फक्त आई म्हणते माझा आहे. आणि स्वामी सुद्धा तसंच करतात. जेव्हा जग नाकारतं तेव्हा ते कवेत घेतात. आणि जेव्हा तुमचं अस्तित्व झाकोळलेलं जातं, तेव्हा ते तेवढ्याच आतुरतेने तुमचं अस्तित्व पुन्हा उजवत नेतात. प्रेमासाठी आपण काय करत नाही, आपण स्वतःला हरवतो, झुकतो, समजून घेतो, गप्प करतो आणि गप्प राहतो. आणि तरीही त्याच लोकांकडून नकार मिळतो. पण स्वामींचं प्रेम असं नाही. त्यात कोणतीही अपेक्षा नाही, फक्त स्वीकृती असते. तू आहेस ना, जसा आहेस तरी तू माझा आहेस. ही भावना, ही उर्मी, ही दृष्टी, हीच आहे स्वामी समर्थांची खरी ओळख. स्वामी समर्थ कोण आहेत आणि कोण होते याचं उत्तर शोधताना अनेक लोक ग्रंथ उघडतात. पण उत्तर मिळतं तेव्हा जेव्हा कोणी एकटा पडलेला माणूस त्यांच्या चरणापाशी डोकं टेकवतो. आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून वाहणारं प्रेम पाहून समजतं, हा माझा देव आहे. हा देव अशा लोकांचा आहे जे फाटले आहेत, जे भांबावले आहेत, जे पोटासाठी झगडतात, जे नात्यांमध्ये हरवलेले आहेत. म्हणून स्वामींचं प्रेम हे औषध आहे. ते सावरतं, ते जोडतं, ते उभं करतं. आणि तुम्ही कितीही चुकीचे असलात तरी त्याचं प्रेम कमी होत नाही, कारण त्यांचं प्रेम हे तुमच्या भूतकाळावर आधारलेलं नाही, ते तुमच्या आत्म्यावर आधारलेलं आहे. जर आज सगळे तुमच्यावर ओरडत असतील, दोष देत असतील, ओळख नाकारत असतील, तर स्वतःला संपवू नका. शांत बसा आणि मनात फक्त एवढं म्हणा, स्वामी समर्थ मी फाटलोय पण तू मला शिव. आणि म्हणून हे शब्द जर मनातून निघाले तर त्या क्षणी स्वामींचं प्रेम तुमच्या आजूबाजूला वलय तयार करतं. आणि हळूहळू ते प्रेम तुमचं जगणं पुन्हा जुळवतं. स्वामी कोणत्या लायकीच्या लोकांना जवळ घेत नाहीत, ते फक्त मनाच्या पवित्रतेकडे पाहतात. म्हणूनच कोणताही पापी त्यांच्या प्रेमाबाहेर नाही, कोणताही एकटा परका हरवलेला त्यांच्या कवेतून वंचित नाही. स्वामींचं प्रेम म्हणजे असा चंद्रप्रकाश आहे, जो काळोखात उजाडतो, जो गारवा देतो, जो सांगतो तू नाहीस एकटा, मी आहे तुझ्यासोबत. हे फक्त लक्षात ठेव. कधी अशा परिस्थितीत अडकलात का, जिथं श्वास अडकतो, शब्द हरवतात आणि मनात भीतीचा फक्त एकच आवाज घुमतो? त्या क्षणी काहीही सुचत नाही, कोणालाही फोन न करता येत नाही आणि कोणीच जवळ नसतं. पण तरी हृदयाच्या खोल कप्प्यातून एक शब्द अचानक बाहेर येतो, स्वामी समर्थ. हे नाव अचानक का आठवतं?
कधी सांगितलं नव्हतं, शिकवलेलं नव्हतं, पण तरी संकटात सर्वात आधी हेच नाव डोक्यात येतं. कारण हे नाव फक्त शब्द नाही, ही शक्ती आहे, स्मृती आहे आणि संरक्षण कवच आहे. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे संकटावरची ढाल आहे. जेव्हा वेळ दारात उभी राहते, तेव्हा ही ढाल पुढे येते आणि आपलं संरक्षण नक्कीच करत असते. आणि ते संरक्षण ती मनापासून करत असते. हे नाव उच्चारलं की एक असा कंपन तयार होतो की जे संकट डोकं वर करतं ते थरथर कापतं. कारण हे नाव केवळ भक्तांनाही नव्हे तर भीतीलाही थांबवण्याची ताकद देतं. त्यात कोणतीही भूकंप रोखणारी शक्ती असते, कोणताही अंधार विळघवणारे तेज असतं. ही ताकद कुठून येते? श्रद्धेतून. संकट केवळ बाहेरून येत नाही, ते आतूनही येतं. कधी मनात भीतीचा डोंगर तयार होतो, कधी अपमानाची आग शरीरात उसळते, कधी निराशेचं विष चोरपणे आत्म्यावर चढतं. पण त्याच वेळी जर तुम्ही स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं तर ती ऊर्जा अशा प्रकारे तुमचं रक्षण करते की तुम्ही स्वतःलाच म्हणता, मी तुटलो नाही, मी वाचलोय. हेच आहे या नावाचं गुपित. ते अशा वेळी आठवतं जेव्हा तुम्हाला सावरण्याची गरज असते, जेव्हा कुणी नसतं, तेव्हा हे नाव तुमच्या आतल्या शक्तीला जागा करतं. कधी एखादी अपघाताची घटना आहे, कधी एकदा हॉस्पिटलचा क्षण आहे, कधी आर्थिक बुडवणूक आहे, कधी आपल्या मुलांवर आलेली आपत्ती आहे. या सगळ्या क्षणांमध्ये अनेक भक्तांचा एकच अनुभव आहे की तेव्हा कोणतंच नाव आठवलं नाही, फक्त स्वामी समर्थ हेच ओठांवर आलं. हे उगाच नाही, ही देवाने तुमच्या आत ठेवलेली सुरक्षा प्रणाली आहे. जेव्हा संकट येतं तेव्हा स्वामींचं नाव तुमच्या आतून तुमच्या रक्षणासाठी पुढे येतं. स्वामी समर्थ हे फक्त संकट टाळत नाहीत, ते त्या संकटाला अर्थ देतात, ते शिकवतात. भीतीवर मात करणं म्हणजे श्रद्धेचं खरं रूप आहे. स्वामींचं नाव उच्चारताना मनात जी स्फूर्ती येते ती कोणत्याही औषधात मिळत नाही. ती येते फक्त त्या नात्यातून, जे नातं भक्त आणि स्वामींमध्ये असतं. हे नातं अट नाही मागत, ते फक्त एक हाक मागतं, एक भयग्रस्त श्वासातलं नामस्मरण. आणि त्या क्षणी तुम्ही कितीही घाबरलेले असलात तरी तुमचं मन तुम्हाला सांगतं, तू एकटा नाहीस, स्वामी तुझ्या सोबत आहेत. हे लक्षात ठेव. भविष्य कोणालाच माहिती नसतं असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं तर स्वामी समर्थांना माहिती असतं तुम्ही कुठून आलात, कुठं जाणार आहात आणि तुमचं खरं सामर्थ्य काय आहे. फक्त आपण स्वतःचा आपल्या भविष्यासमोर अंधार करून ठेवतो. शंका, भीती, जुने अनुभव आणि लोकांचं मत यामध्ये आपण अडकतो आणि पुढचं पाऊल उचलायचं थांबवतो. पण स्वामी समर्थ हे नक्की जाणतात तुम्ही पुढे गेलात तर काय घडेल. त्यांना ठाऊक असतं की एखादं दार तुम्हाला नाकारल्यावर दुसरं दार कोण उघडणार, आणि त्यांना माहिती असतं की कोणतं दुःख तुमचं मार्गदर्शन बनणार आहे. पण या सगळ्यांसाठी ते फक्त एक गोष्ट मागतात, तू चालायला लाग, म्हणजे निर्णय घ्या. घाबरू नका. मनात होईल का, नको, तर स्वामी आहेत, मग होणारच असं ठरवा. कारण जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल उचलता तेव्हा दुसरं पाऊल ते स्वतः पुढे नेतात. तुमचं भविष्य ठरलेलं आहे, पण त्याचा मार्ग कधी सोपा नसतो. तो काट्यांनी भरलेला असतो, पण तोच मार्ग तुम्हाला मजबूत बनवतो. स्वामी समर्थ तुम्हाला त्या मार्गावर एकटं सोडत नाहीत. ते वाट दाखवतात, ती वाट सोपी करत नाहीत, पण तुम्हाला मजबूत करतात. ते म्हणतात, तू घाबरू नकोस, मी आहे, तू फक्त चाल. त्यांच्या या एका ओळीत संपूर्ण जीवनशक्ती आहे. तुमचं मन जितकं संकोच करतं तितकं ते भविष्य दूर जातं. पण मन जेव्हा धाडस करतं, जेव्हा तुम्ही अपयशाच्या साक्षीने सुद्धा पुढे जाता, तेव्हा स्वामी तुम्हाला अशा जागी पोहोचवतात जिथे तुम्ही कल्पनाही केली नसेल. ते तुमचं संपूर्ण अस्तित्व समजून घेतात. त्यांना माहिती असतं तुमचं हसणं खोटं आहे, तुमचं खंबीरपण मुखवटा आहे. त्यांना माहिती असतं खरं तर तुम्ही आतून कोसळलेले आहात, पण तरीही ते तुमचं भविष्य उजवायला तयार असतात. पण फक्त त्या एका क्षणी जेव्हा तुम्ही म्हणता, हो स्वामी मी चालतो, तुम्ही निर्णय घ्या, बाकी ते सांभाळतील. तुम्ही पहिलं पाऊल टाका, बाकी ते हात धरील. आणि तुम्ही संकोच बाजूला ठेवा, ते तुमच्या पुढे उभे राहतील. हे अनुभव हजारो भक्तांनी घेतले आहेत. स्वप्नात मार्गदर्शन, ऐकू येणारे शब्द, एखादी अनोळखी व्यक्तीच्या तोंडातून आलेले वाक्य, हे सगळं स्वामींचा संकेत असतं. कारण ते भविष्य सांगत नाहीत, ते मार्ग दाखवतात. भविष्य तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही कृती करता. हे स्वामींचं अद्भुत कार्य आहे. ते आयुष्य घडवतात, पण फक्त त्यालाच जो विश्वासाने पहिले पाऊल उचलतो आणि पहिले पाऊल टाकतो. मन हेच आपल्या आयुष्याचं मूळ आहे. सगळी दुःख, सगळी सुख, सारे संघर्ष आणि सारे विजय हे सगळं मनात सुरू होतं. आणि म्हणूनच स्वामी समर्थ आयुष्य घडवण्यापूर्वी मन स्वच्छ करतात. माणूस देवाकडे प्रार्थना करतो, माझं नशीब बदला, पण स्वामी म्हणतात आधी मन बदला. कारण जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलतं. स्वामींना तुमचं यश द्यायला वेळ लागत नाही, पण ते यश पचवायला जे मन लागेल ना, ते आधी ते घडवतात. तुम्ही अनुभवला असेल, कधी काही चांगलं घडलं पण त्यात समाधान नव्हतं, एखादी इच्छा कधी पूर्ण झाली पण मन शांत नव्हतं. कारण तुमचं जीवन बदललं पण मन तसंच राहिलं. आणि म्हणूनच स्वामी समर्थ फक्त वरून बदल घडवत नाहीत,
ते आतून परिवर्तन घडवतात. ते सर्वप्रथम तुमचे विचार निवडून काढतात. ते राग, द्वेष, अपमान, अहंकार हे सारे विषारी विचार तुमच्या मनातून काढून टाकतात. ते म्हणतात, आधी हृदय स्वच्छ करा, मग कृपा झेलायला तयार व्हा. स्वामी समर्थ हे तपस्वी होते, पण त्यांनी फक्त स्वतःचा आत्मा उन्नत केला नाही, तर हजारो लोकांची आंतरिक स्वच्छता केली. ज्यांनी घाणेरड्या जगात जगताना मनाला घाण टाकलं होतं, त्यांना पुन्हा स्वतःची ओळख दिली. मन जेव्हा स्वच्छ होतं, तेव्हा त्यात देव उतरतो आणि त्या क्षणी तुमचं संपूर्ण जीवन स्वामींचं बनतं. ते तुमचं बोलणं, चालणं, विचार करणं सगळं शुद्ध करू लागतात आणि ते तुम्हाला अशी दिशा देतात जिथं तुमचं मन स्वतःवरच प्रेम करू लागतं. आज अनेक लोक बाहेरून श्रीमंत आहेत, पण आतून कोसळलेले आहेत, कारण त्यांनी आयुष्य मिळवलंय पण मन गमावलंय. आणि स्वामी समर्थ हे शिकवतात, शरीरावर झळाळी नको, मनावर प्रकाश हवा. त्यांचं नामस्मरण म्हणजे मन शुद्ध करणारी अग्निपरीक्षा आहे. प्रत्येक उच्चारात तुम्ही एक अशुद्ध विचार जाळता, प्रत्येक मंत्रात तुम्ही एक काळोख दूर करता, प्रत्येक साधेत तुम्ही तुमचं आत्मबल परत मिळवता. हे सोपं नाही. स्वामींचं प्रेम मिळवणं जितकं सहज वाटतं तितकं ते खोल आहे. ते कुठेही लपलेलं नसतं, पण ते मिळवण्यासाठी मन पारदर्शक हवं लागतं. मनात जर खोट नसेल आणि द्वेष नसेल, कोणालाही दुखवण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही स्वतः तुमच्या हृदयात स्थान घेतात. तुम्ही जेव्हा म्हणता स्वामी आयुष्य बदल, आणि तेव्हा ते म्हणतात हो, पण आधी तू स्वतःला बदल. आणि जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकता तेव्हा ते तुमचं सर्व काही घडवतात. हे मात्र निश्चित आहे, माणूस प्रत्येक वेळी बोलू शकत नाही. कधी बोलायचं नसतं, कधी बोलता येत नाही, तर कधी असं वाटतं की कोण समजून घेणार, आणि म्हणूनच आपलं दुःख मौनात जावं. हे मौन फक्त न बोललेलं नसतं, ते मनात बंद झालेलं दार असतं. पण त्या दरवाजावर हळूच हात ठेवून जर कोणी उभा राहतो, जर त्या बंद खिडकी पलीकडचा अंधार जर कोणी समजू शकतो, तर ते फक्त स्वामी समर्थ आहेत. कारण ते शब्दांवर अवलंबून नसतात. त्यांना तुमचं रडणं ऐकायचं नसतं. ते तुमचं आतून पोखरलेलं शांत राहणं ओळखतात. ते पाहतात की तुम्ही कुठं खोटं असता, कुठं खरं तुटता, आणि ते तुमच्या चेहऱ्यावरचं बळ पाहून ठरवत नाहीत. ते मनातले कंपन ओळखतात. आणि स्वामी समर्थ हे मौनाचे एकमेव ऐकणारे देव आहेत. आणि ते तुमच्या अश्रूंमध्ये शब्द शोधतात. ते तुमच्या चुकांमध्ये हेतू शोधतात. ते तुमच्या थांबलेल्या जीवनात चालण्याची इच्छा शोधतात. हेच त्यांच्या दयाळूपणाचं मोठेपण आहे. जेव्हा सर्व जग म्हणतं बोल ना, सांग ना, तेव्हा स्वामी फक्त शांत उभं राहतात आणि म्हणतात, मला सांगण्याची गरज नाही, मला तुझं मौनच पुरेसं आहे. मग अशा क्षणी जेव्हा तुम्ही गप्प बसता, जेव्हा तुमचं डोकं खालं झुकलेलं असतं, तेव्हा तुमच्या पाठीवर एक शांत हात येतो आणि मनातून एक कंप उगम पावतो. तेव्हा समजतं स्वामी आहेत, त्यांनी ऐकलेलं आहे. स्वामींची कृपा म्हणजे मोठमोठ्या भाषणात मिळणारी नसते, ती मौनाच्या क्षणात उतरते. कारण त्यांना प्रार्थना नकोय, त्यांना भाव हवाय. आणि भाव हे बोलून दाखवते येत नाही, आणि ते फक्त जाणवतात. स्वामी समर्थ हे अशी व्यक्तिमत्व आहेत जे तुम्ही गप्प असताना सुद्धा तुमच्या संपूर्ण आत्म्याशी संवाद करतात. तुम्ही जर खोल खोल शांततेत हरवले असाल आणि स्वामींचं नाव फक्त मनात सुद्धा नाही आलं असेल, तरी त्यांना माहिती असतं माझं बाळ सावरलं जातंय, त्याला माझी गरज आहे. आणि ह्या देवतेपणाला वर्णन करता येत नाही, या करुणेला शब्द पुरत नाही, कारण या प्रेमाला मौन आणि अधिक जवळचं वाटतं. ते मौनात येतात, ते मौनात उभे राहतात, ते मौनात तुमचं दुःख वाहून नेतात. म्हणून आज जर तुमच्याकडे कोण नाही, कोणी समजत नाही, कोणी ऐकत नाही, कोणी विचारत नाही, तर स्वामींच्या पायाजवळ बसा, काही नका बोला, आणि फक्त श्वास घ्या. आणि तो श्वास त्यांच्या चरणावर सोडा. ते ऐकतील, ते समजतील, ते उत्तर देतील, मौनातून, स्वप्नातून किंवा जीवनातून. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्याचं उत्तर मिळेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाण्यासाठी तयार व्हाल. आपण आयुष्यभर देवाकडे काही ना काही मागतो, कधी पैसा, कधी आरोग्य, कधी नोकरी, कधी मुलं, कधी प्रेम. माणूस नेहमी हात जोडून काहीतरी मागतच असतो. पण ह्या मागण्यापलीकडेही एक गोष्ट आहे, ती म्हणजे मनाचं न सांगितलेलं गुपित. कधी आपण शब्दांनी काही मागत नाही, पण आतून एक शून्यता सतत ओरडत असते. आपल्यालाच माहिती नसतं की हवं काय आहे, फक्त वाटतं काहीतरी हवं, काहीतरी अधुरं आहे. आणि हेच अधुरं जेव्हा अचानक पूर्ण होतं ना, तेव्हा मन थांबतं, डोळे भरून येतात आणि आतून आवाज येतो, स्वामी समर्थ ही कृपा आहे, ही माझ्या मनाच्या गाभाऱ्याला समजलेली भेट आहे. स्वामी समर्थ जे मागितले ते देतात, पण जे न मागितलं तेही वेळेत देतात. कारण त्यांना फक्त तुमचे शब्द नाही ऐकायचे असतात, त्यांना तुमचा श्वास ऐकायचा असतो. ते पाहतात तुम्ही काय गमावलं, ते ओळखतात तुम्ही काय झाकून ठेवलं आहे, ते समजतात तुम्हाला कशाची गरज आहे, जी तुम्ही स्वतःलाही सांगू शकले नाहीत. म्हणूनच स्वामींची कृपा हे केवळ उत्तर नव्हे, ते एक आश्चर्य असते. ते आश्चर्य असते जेव्हा अडकलेलं काम अचानक मार्गी लागतं. ते आश्चर्य असते जेव्हा आपण हरवलेली माणसं पुन्हा जवळ येतात. ते आश्चर्य असते जेव्हा आपण स्वप्नात सुद्धा न पाहिलेलं सत्यात घडतं. हे कसं घडतं?
कारण स्वामी तुमच्या अंतरात्म्याशी जोडलेले असतात. तुम्ही बोलता, विचार करता किंवा शांत बसता, ते सतत तुमच्या आत डोकावत असतात. स्वामींचं प्रेम हे मागणीवर चालणाऱ्या दुकानासारखं नाही, ते अनंत आहे. ते बहिणींच्या पदरातले बिनशर्त गोडाचे गोळे आहेत. जेव्हा भूक लागते तेव्हा स्वतःहून समोर येतात. त्यांचं हे देणं कधी वेळेवर लागत नाही, पण जेव्हा लागतं तेव्हा कळतं, अगं हेच हवं होतं, पण मी विसरून गेलो होतो. मग स्वामी देतात. कधी मोकळेपणा, कधी दुसऱ्याचं माफ करण्याची ताकद, आणि कधी एकटेपणात हसण्याची कला, कधी गोंधळलेल्या क्षणी धीर. हे सगळं तुम्ही मागितलं नव्हतं, पण ते तुमच्यासाठी योग्य होतं आणि म्हणून ते तुम्हाला दिलंय. स्वामी समर्थ हे केवळ मागणं पूर्ण करणारे देव नाहीत, ते पूर्णत्व देणारे जीवित अनुभव आहेत. आणि ते तुमचं न सांगितलेलं सगळं समजतात आणि योग्य वेळी योग्य प्रमाणात प्रेमानं तुमच्या आयुष्यात नक्कीच ते होतच असतात. आणि ते मनापासून होतच असतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे ते तुम्हाला फळ नक्की देत असतात. कधी संकट जवळ येतं, पण त्याआधीच ते वळण घेतं. कधी एखादा अपघात होणं टळतं, कधी एखादा निर्णय टाळतो आणि आपण म्हणतो, वा योगायोग आहे. पण हे योगायोग नसतात, हे स्वामी समर्थ असतात. आपण जीवनात किती वेळा असं ऐकलं असेल, अगदी थोडक्यात वाचलो, अख्ख्या जीवावर संकट होतं पण काहीतरी झालंय, क्षणात काही बदललं आणि वाचलो. हे काहीतरी म्हणजे काय असतं? ते काही नसतं, ते स्वामी समर्थ असतात. ते तुमचं रक्षण करतात आणि तुम्ही मागण्याआधीच. माणूस म्हणतो, हे स्वामी वाचवा, पण स्वामी म्हणतात, बाळा मी आधीच उभा आहे. ते संकट येण्याआधी जागरूक असतात. ते तुम्हाला पुढे येणाऱ्या वळणांपासून, धोक्यांपासून, मनपिढ्यांपासून, अज्ञान त्रासांपासून अदृश्य रूपानं वाचवत असतात. तुम्ही एखादा निर्णय टाळता कारण आतून काहीतरी थांबवतं. त्या थांबवणाऱ्या आवाजामध्ये स्वामींचा हात असतो. कधी वाटतं, अरे हे काम ठरलेलं होतं, पण का बिघडलं? पण काही काळानंतर लक्षात येतं, हे तर माझ्या भल्यासाठीच झालं. हे स्वामींचं रक्षण असतं, जे फक्त यश नाही देत, पण योग्य वेळी ते योग्य वाचवणं देतं. स्वामी समर्थ हे संकट आल्यावरच येत नाहीत, ते संकटाची दिशाच बदलून टाकतात. ते संकट ओळखतात, त्यांची वेळ पाहतात आणि तुमच्या मनातल्या न मागितलेल्या प्रार्थनेसाठी ढाल बनवून उभे राहतात. ते रक्षण कधीही मागितलेलं नसतं, ते त्यांच्या प्रेमामुळे, करुणेमुळे आणि तुमच्यावर असलेल्या अंतकरणाच्या नात्यामुळे होतं. म्हणूनच कधी कधी काही घडत नाही, ते सुद्धा कृपाच असते. कारण स्वामींना माहिती असतं, हे घडलं असतं तर नुकसान झालं असतं. ते आघात टाळतात, ते दूर घडामोडीं म्हणजे धागे हलवतात आणि लोकांच्या विचारांमध्ये बदल घडवतात, परिस्थितीची दिशा वळवतात, फक्त एकच कारणासाठी, तुमचं रक्षण. म्हणून तुम्हाला कळत सुद्धा नाही, पण ते तुमच्यामुळे संपूर्ण दृश्य बदलून टाकतात. ते रक्षण फक्त तुमचं आणि तुमच्या शरीराचं करत नाहीत, ते तुमच्या आत्म्याचं रक्षण करतात. ते अशा प्रसंगात सुद्धा उभे राहतात जिथं तुम्ही स्वतःच्या विरोधात वागत असता. ते मनात हळूच म्हणतात, बाळा थांब, अजूनही वेळ आहे. आणि अशा वेळेस तुम्ही निर्णय बदलता, रस्ता बदलता, विचार थांबवता आणि आयुष्य वाचतं. ते तुमच्या मागे उभे आहेत, अदृश्य, निशब्द, पण अखंड. ते रक्षण करणारे फक्त रक्षक नाहीत, ते कर्तव्यशील पालक आहेत, जे फक्त संकट आल्यावर मदत करत नाहीत, तर संकट येऊच नये यासाठी सतत कार्यरत असतात. एवढं लक्षात ठेवा. आणि भक्तांनो, जगात सगळं मिळवलं पण स्वतःला गमावलं, असं असंख्य लोकांच्या मनात गुपचूप चालू असतं. आपण रोज दुसऱ्यांच्या बोलण्यात, अपेक्षांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंततो की स्वतःशी नातंच हरवतं. स्वतःचं मन, स्वतःचं बालपण, स्वतःचे स्वप्न सगळं मागे राहतं आणि माणूस स्वतःचाच परकावतो. पण अशा वेळी स्वामी समर्थ एकाच गोष्टीची आठवण करून देतात, बाळा आधी स्वतःशी मैत्री कर. ही मैत्री म्हणजे आरशासमोर उभं राहणं नाही, ही म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाशी संवाद करणं आहे. ते म्हणतात, तू इतरांवर प्रेम करत असतोस, पण स्वतःवर का नाही? तू सगळ्यांना समजून घेतोस, पण स्वतःला का नाही? तू सगळ्यांचं ऐकतोस, पण स्वतःच्या मनाचं ऐकायला वेळ का नाही? स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपलं खरं सुख हे बाहेरचं नाही, ते आपल्या स्वतःच्या आत्म्याशी असलेल्या नात्यात लपलेलं आहे. जर ते नातं तुटलं तर तुम्ही कितीही मोठं यश मिळालं, ते समाधान देत नाही. म्हणून स्वामी आपल्याला रोज सांगतात, थोडा वेळ स्वतःसाठी काढ, मनाशी बोल, विचारांशी मैत्री कर, दोषांना स्वीकार आणि स्वतःला माफ कर. हो, स्वतःला माफ करणं हीच खरी भक्ती आहे. आपण खूप वेळा स्वतःवरच चिडतो, भूतकाळाला कुरवाळतो, स्वतःच्या चुकांचा राग धरून बसतो. पण स्वामी म्हणतात, बाळा तू चुकलास हे मान्य आहे, पण तू वाईट नाहीस. हे वाक्य ऐकलं की नक्कीच आपल्या आतल्या दोषांनी घातलेलं मळकट आवरणं हे आपोआप गळून जातं. आणि म्हणून स्वामींचं मार्गदर्शन हे असंच असतं. ते तुमचं जीवन बाहेरून नाही तर आतून सुधारतात. ते तुमचं स्वतःवरचं प्रेम परत देतात. ते तुमच्या मनाचं अवसान परत देतात. ते तुम्हाला आरशात डोकावून सांगतात, हे बघ तुझ्यात दिव्यता आहे, फक्त तू विसरलायस. स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाशी पुन्हा जोडतात. ते तुम्हाला शिकवतात की स्वतःचं मन हेच खऱ्या देवतांचं मंदिर आहे. त्या मंदिरात
जर तुम्ही शांतता ठेवलीत, प्रेम ठेवलं, क्षमा ठेवलीत, तर संपूर्ण जगावर विजय मिळवणं सहज शक्य आहे. आणि ही मैत्री एका दिवसात होत नाही, ती दिवसेंदिवस घडते. स्वतःवर विश्वास ठेवल्यावर, स्वतःच्या मनात हो म्हणल्यावर आणि शिकल्यावर, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वतःला माझा म्हणायला शिकल्यावर. स्वामी समर्थ ही मैत्री जुळवतात आणि ते तुमचं आणि तुमच्या आत्म्याच्या दरम्यान एक शांत पण शाश्वत सेतू घालतात. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आपण सगळे जीवनात बदल शोधतो, पण अनेकदा बदल म्हणजे थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन बदलणं, थोडं कमी रागवणं, थोडं धीर राखणं, थोडं चालणं, थोडं गप्प राहणं. पण जेव्हा आयुष्य कोसळतं, जेव्हा माणूस हरवतो, तेव्हा फक्त थोड्याशा बदलांनी काही होत नाही. तेव्हा लागते नवीन सुरुवात, नव्याने घडवणं, आत्मा पुन्हा शोधणं. स्वामी समर्थ हे फक्त मार्गदर्शक नाहीत, ते तुमचं संपूर्ण अस्तित्व पुढं घडवणारे मूर्तिकार आहेत. आणि ते तुमच्या जुन्या विचारांना कोसळू देतात आणि तुमच्या अश्रूंना पाण्यात चुकीचा गर्व विष कालवतात आणि मग त्या निखळलेल्या मनातून एक नवं तेज निर्माण करतात. ते तुम्हाला सांगतात, बाळा, हे जीवन बदलायचं नाही, हे नवीन घडवायचं आहे. ते आयुष्यातला नवा आकार देतात. तुमच्या हसण्याची शैली बदलते, तुमचं शांत राहणं शहाणपणात बदलतं, तुमची जुनी भीती नव्या श्रद्धेत विरते. आणि स्वामी समर्थ असं काहीतरी करतात जे तुम्हाला सुद्धा वाटतं, हा मी आहे का खरंच? म्हणून एक काळ होता जेव्हा तुम्ही आत्मा गमावलेला माणूस होता. आता तुम्ही स्वतःच्या तेजात न्याहाळलेला साधक बनलेला आहात. आणि हे रूपांतर एकदम होत नाही, हे घडतं नित्य नामस्मरणातून, आत्मचिंतनातून, विचारांमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या मौनातून. स्वामी समर्थ तुमचं मन नव्याने रंगवतात आणि ते भीतीच्या राखेवर विश्वासाचं सिंदूर उधळतात आणि ते दुःखाच्या भीतीवर सहनशीलतेची भित्तिचित्र नक्कीच रंगवतात. आणि ते बदल घडवत नाहीत, ते तुमचं संपूर्ण पुनर्जन्म घडवतात. आणि म्हणूनच जेव्हा कोणीतरी विचारतं तुझं काय झालंय, तेव्हा उत्तर असतं, मी स्वामी समर्थांना भेटलो. बास, एवढंच पुरेसं असतं. कारण त्या भेटीनं आयुष्य फक्त सरळ होत नाही, ते पवित्र होतं, दिव्य होतं, अनंत शक्तीने भरलेलं होतं. म्हणून स्वामी समर्थ तुमचं जुनं रूप विसरायला लावतात, हे तुमचं नवीन रूप तुम्हाला ओळखायला लावतात. आणि ते तुमचं जीवन एक साधकाचं मंदिर बनवतात, जिथं प्रार्थना नको असते, फक्त अस्तित्व पुरेसं असतं. म्हणून तुमचं अस्तित्व पुरेसं आहे आणि तुम्ही या जगात आहात हे सुद्धा नक्कीच पुरेसं आहे. आपण सगळेच आयुष्यभर काही ना काही सावरत असतो. घरं, नाती, पोट, भविष्य, कधी अपयश, कधी अश्रू, कधी आठवणी, सगळं सावरता सावरता स्वतःच हरवतो. पण जेव्हा मनाचे दरवाजे बंद होतात, तेव्हा एक हळुवार प्रकाश आत उतरतो. कोणत्याही आवाजाशिवाय, कोणत्याही हालचालीशिवाय, फक्त एक अनुभूती, ती म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी केवळ तुमचं इतकं दुःख हलकं करत नाहीत, ते तुमच्या पूर्ण अस्तित्वाला अनंताशी जोडतात. आणि ते तुम्हाला समजावतात, तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस, तू ऊर्जा आहेस आणि मी तुझ्यात आहे. हे ऐकल्यावर सुरुवातीला काहीच कळत नाही, पण जेव्हा मन निवांत होतं आणि जेव्हा तुम्ही झोपण्याआधी शेवटी एवढंच म्हणता, श्री स्वामी समर्थ, तेव्हा शरीर झोपतं पण आत्मा जागा होतो. स्वामी समर्थ म्हणजे एखादं शाश्वत अंतराळ आहे, ज्याच्यात भरकटलेलं मन स्थिर होतं. जेव्हा जगाचा आवाज बंद होतो, तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचं कंपन मनात घुमू लागतो. ते एकदाच तुमच्या मनात उतरले की मग आयुष्य कधीच जुनं राहत नाही. ते तुम्ही बोलता तसं, वागता तसं आणि राहता सुद्धा तसं, पण आतून मात्र तुमचं मन स्वामीमय झालेलं असतं. ही अवस्था म्हणजे अनंताशी जोडलेलं आयुष्य आहे. इथं कोणताही गोंधळ नाही, कोणतीही तक्रार नाही, फक्त शांत, स्वच्छ आणि साक्षात्कारयुक्त जगणं असतं. स्वामी तुमच्या आयुष्याची सगळी गाठ सुटवतात आणि ते काही चमत्कारिक पद्धतीने नाही करत. ते तुमच्या मनाला पंख देतात. ते जे तुमच्या मनाला जगाच्या सीमापलीकडे नेऊन ठेवतात. तुमचा प्रत्येक श्वास म्हणजे ध्यान बनतो. तुमचं प्रत्येक मौन म्हणजे नक्कीच प्रार्थना बनतो. आणि तुमचा प्रत्येक अश्रू म्हणजे आभार बनतो. स्वामी समर्थ ही अशी ऊर्जा आहेत जी तुम्हाला सावरतेच, पण तुम्हाला स्वतःच्या बाहेर घेऊन जाते. तिथं ना अहंकार असतो, ना इच्छा असते, तिथं असतो फक्त विश्वास. हा विश्वास म्हणजे भक्ती आहे, ही भक्ती म्हणजे मुक्ती आहे आणि ही मुक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. कधी वाटतं सगळं संपलंय, कशाचा उपयोग उरलेला नाही, डोळे मिटले तरी आज शांतता नाही आणि उघडले तरी समोर धोका आहे. इतकं सगळं हरवून गेल्यावर माणूस एकच गोष्ट म्हणतो, देवा आता तूच पा. पण त्या क्षणी ज्याला देव म्हटलं जातं त्याचं रूप अनेकदा समोर येत नाही, कारण मनात फक्त भीती असते. आणि अशा वेळी अचानक कोणीतरी उभं राहतं, मनात कोणीतरी येतं आणि केवळ एक हाक येते, स्वामी समर्थ. त्या नावात असं काय कंप असतो की थरथरणाऱ्या आत्म्यालाही धीर येतो. आणि तो धीर कुठून येतो ते सांगता येत नाही, पण जाणवतं की आपल्याला सोडून कुणी गेलं नाहीये, कुणीतरी अजूनही पाठीशी आहे, कुणीतरी अजूनही धरायला तयार आहे. हे जे कुणीतरी आहे ना, तो म्हणजे स्वामी समर्थ. जेव्हा सगळे हात सुटतात ना, तेव्हा त्यांचा हात घट्ट होतो
आणि जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात तेव्हा ते एक नवीन वाट निर्माण करतात. त्यांच्या नावात फक्त श्रद्धा नाही, त्यांच्या नावात पुनर्जन्म आहे. कारण त्यांनी फक्त भक्ती शिकवली नाही, त्यांनी आयुष्य पुन्हा उभं करणं शिकवलं आहे. आयुष्य असं नसतं की एकदाच गडगडल्यावर संपतं, ते परत उभं राहतं, की तेच आयुष्य देवाचं होऊन जातं आणि हेच उभं राहणं घडवतं. स्वामी समर्थ जेव्हा माणूस थकतो, जेव्हा डोळे पाणावतात, जेव्हा शरीर उरतं आणि उत्तर देणं थांबवतं ना, तेव्हा आत्मा एकटाच उरतो आणि मग त्या आत्म्याशी बोलणारा कोणी असेल तर तो फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि म्हणून ते कोणाला विचारत नाहीत की तू किती मोठा आहेस, तू काय केलायस, तू चुकलायस का. त्यांनी हेच विचारले असते तर आज त्यांच्या पायाशी बसलेले लाखो भक्त नव्हते. ते विचारतात फक्त एवढंच की बाळा, तू अजून चालायला तयार आहेस का? मग मी आहे तुझ्या सोबत. आणि ही हाक जेव्हा अंतर्मनातून येते तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. आणि आज कितीतरी अश्रूंनी ओली झालेली मांडी त्यांच्या त्या चरणावर टेकलेली आहेत. कारण त्यांचं सामर्थ्य अशा क्षणी उगमतं जेव्हा माणसाला स्वतःशीच ओळख राहत नाही. आणि तेव्हा त्यांचा आवाज सांगतो, बाळा, तुझं दुःख मोठं असेल पण माझी कृपा त्याहून मोठी आहे. ही भावना माणसाला सावरते. तिचं नाव कृपा आहे आणि स्वामींची कृपा. आणि अशी कृपा आहे जी शब्द न वापरता हृदयात ठेवून काम करते आणि ती काळजी घेते, एवढं लक्षात घ्या. आणि सांभाळते, सावरते आणि पुन्हा उभं करताना हळूच पाठ थोपटते आणि म्हणते, मी आहे, तू घाबरू नकोस. तुझे गमावलं आहेस त्याच्या पलीकडे मी तुला घेणार आहे आणि घेऊन जाणार आहे. फक्त तू मनात एकदा तरी हो म्हण. तुझं हो हेच माझं शक्तीचं प्रवेशद्वार आहे. आणि एकदा का माणूस म्हणला हो, तर स्वामी समर्थ काहीच मागत नाही. ते देतात, देत राहतात आणि सतत देताना नक्कीच थकत नाहीत. कारण ते थांबले की भक्त संपतो, ते चालत राहिले की भक्त वाढतो. म्हणून जेव्हा संकट समोर उभं राहतं तेव्हा माणसाला काही सुचत नाही. पण आतून कोणतरी सांगतं की बघ, स्वामींचं नाव घे. मन संकट नक्कीच मागं सरकू लागतं. कारण संकटाच्या पुढे असतो स्वामींचा श्वास. तो श्वास त्या संकटातही शांती आणतो. म्हणून म्हणतात ना, शेवटचा क्षण शेवटचा नसतो. कारण स्वामी असतात तर कधीच शेवट होत नाही. त्यांच्या अस्तित्वात प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवात असतो. ते अशा जागी उभं असतात जिथं माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो, पण ते स्वतःवरचा विश्वास ठेवायला शिकवतात. ते म्हणतात, बाळा, तुला कोणी मान्य केलं नाही, पण मी तुला मान्य करतो की ही भावना कोणत्याही औषधाने देऊ शकत नाही. ती फक्त स्वामींच्या कृपेने मिळते. तेव्हा ते ध्यानात ठेवावं की आयुष्य थांबत नाही, संकट थांबत नाही, दुःख थांबत नाही, पण स्वामी समर्थ हाकेला ओ देतात. आणि तो ओ म्हणजे शरणागत होणं आणि ही ओ म्हणजे आत्मा स्वामींच्या चरणाशी जोडणं आहे. मग आयुष्य जेवढंही अंधारात असेल तरी त्यात पुन्हा प्रकाश निर्माण होतो. आणि हा प्रकाश काहीही बोलत नाही, फक्त म्हणतो, मी आहे, इथेच आहे आणि तुझ्या हृदयात आहे. आणि याच्यासाठीच माझं नाव आहे स्वामी समर्थ. आणि म्हणून तुम्ही यासाठी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायचा आहे. आणि या विश्वासच तुम्हाला भरपूर काही पुढे घेऊन जाईल आणि भरपूर तुम्हाला सावरेल. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बाळांनो, पूर्ण एकात्मता आणि म्हणजे काय, ती केवळ ध्यान करून मिळत नाही, ती उपास करून मिळत नाही आणि ती केवळ मंत्रजप करून मिळत नाही. ती मिळते तेव्हा जेव्हा भक्त पूर्णपणे स्वतःला विसरतो आणि त्याच्या नावात पूर्णपणे विरघळतो. तेव्हा मी आणि माझं हळूहळू संपत जातं आणि उरतो फक्त एक श्वास, जो प्रत्येक वेळेस फक्त एकच नाव घेतो, श्री स्वामी समर्थ. या अवस्थेत भक्ताचं जीवन आता वेगळं नसतं, ते साधं असतं. पण त्या साधेपणा इतकं तेज भरलेलं असतं की त्याचं प्रत्येक क्षण हा एक अनुभव बनतो. त्याचं चालणं हेच ध्यान असतं, त्यांचं मौन हेच मंत्र असतं, त्यांचं हसणं हेच प्रसाद असतं आणि त्यांचं दुःख सुद्धा लोकांनी शांती देऊन जातं. कारण आता त्यांचं दुःख फक्त त्यांचं राहत नाही, ते आता इतरांचं दुःख ओळखण्यासाठी एक साधना बनतं. हेच अखंड कृपामय जीवन असतं, जिथे भक्त काही मागत नाही, तो देत राहतो, पण कुणालाही सांगत नाही की मी देतोय. आणि तो हसतो, पण त्याचं हसणं आतून वाहतं. त्याचं डोळे पाणावलेले असतात, पण त्यात कुठलाही खेद नसतो, त्यात गूढ समाधान असतं. कारण त्याला माहिती असतं की आता माझं जीवनाचं सूत्र मी चालवत नाही आणि ते नक्कीच आत त्यांच्या हातात आहे. आणि ही भावना मनात पक्की झाल्यावर जीवन थांबत नाही, ते वाहू लागतं. पण ते वाहणं न अपयशाकडे असतं न यशाकडे, ते वाहतं फक्त त्या कृपेच्या केंद्राकडे, जिथे शाश्वत समाधान मिळतं आणि जिथे आत्मा प्रत्येक क्षणी म्हणतो की स्वामी समर्थ मी आहे. फक्त तुम्ही आहात. हीच एकात्मता आहे आणि जी शब्दांमध्ये मावत नाही, कारण ती अनुभवल्याशिवाय उमगत नाही. आणि अवस्थेत शरीर थकलेलं असतं ना, पण मन दिव्य असतं. नातं तुटलेलं असतं पण अंतर्मन जोडलेलं असतं. म्हणून जगानं पाठ फिरवलेले असते
पण त्याचं अस्तित्व अखंड साथ देत असतं. आणि त्या साथीत इतकं बळ असतं की आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि एक एक क्षण तो भक्त समाधानाने स्वीकारतो. तो संकटावर रडत नाही, उलट संकटांना नम्रपणे वाकून सांगतो की तू ये, कारण माझ्यामध्ये ते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत काही घडू दे, मला भीती नाही. ही अवस्था साधी दिसते, पण ती सगळ्यात उंच असते. आणि कारण इथे भक्त कोणातही दावा करत नाही की मी अनुभवलंय, मी पाहिलंय, मी जाणतोय. इथे तो फक्त म्हणतो की मी वाहतोय, तेही त्यांच्या इच्छेने. आणि म्हणून त्यांच्याच दिशेने, त्यांच्याच नावाने आणि त्यांच्याच कृपेने या ठिकाणी येऊन भक्त काही बोलत नाही. फक्त त्यांचं जीवन एक चालतं भजन बनतं आणि एक प्रकट मंत्र बनतं, एक न दिसणारं मंदिर बनतं. आणि त्या मंदिरात नक्कीच जेव्हा कोणी रडतं आणि तेव्हा येत असतं, तेव्हा त्याला उत्तर मिळतं. कारण त्या मंदिरात मंदिरात बसलेलं असतं स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्यांचं रूप आता मूर्तीत नाही, ते त्या भक्तांच्या चालण्यात आहे, त्या भक्तांच्या हातात आहे, त्या भक्तांच्या नजरेत आहे आणि त्या भक्तांच्या गप्प बसण्यात आहे. यालाच म्हणतात कृपामय अवस्था. कारण आता फक्त भक्त त्या कृपेचा वाहक नाही राहिलेला, तो कृपाच बनलेला असतो. आणि तो आता भक्त नाही राहिलेला, तो चालत नक्की स्वामी रूप बनलेला असतो. आणि अशा वेळी आयुष्याकडे बघताना त्याला भय वाटत नाही, त्याला वेदना चुकवत नाही, त्याला भविष्याची चिंता नसते, त्याला कीर्तीची अपेक्षा नसते. कारण आजचं अंतर्मन हे इतकं समाधानी झालेलं असतं की त्याला आता कोणतेही प्रश्न उरत नाही. हे समाधान म्हणजे तो दिव्य क्षण आहे जिथे भक्त आणि ईश्वर यांचं मिलन होतं. आणि त्या मिलनात ना ढोल असतो, ना आरती असते, ना मंत्र असतो, ना दीप असतो. फक्त एक शांत श्वास असतो जो हळूच म्हणतो श्री स्वामी समर्थ. आणि ते एका श्वासांमध्ये संपूर्ण जीवनाचं सार सामावलेलं असतं. तो श्वास एकाच वेळ घेतला जात नाही, तो प्रत्येक क्षणी होतो. त्याला जप म्हणत नाहीत, त्याला प्राण म्हणतात. कारण आता त्या प्राणांमध्ये त्यांच्या कृपेचा प्रवाह अखंड वाहत असतो. आणि हाच अखंड कृपामय जीवनाचा अंतिम टप्पा असतो, जिथे साधक साधू होत नाही, भक्त देव होत नाही, पण या दोघांचं अस्तित्व एक होऊन त्या अखंड प्रकाशात विलीन होतं. आणि मग कुठेही जाऊन शोधण्याची गरज राहत नाही, कारण तेच आता सर्वत्र प्रकट होतात. त्यांच्या कृपेमुळे जीवनाला काही हवं राहत नाही, पण प्रत्येक गोष्ट मिळाल्यासारखं वाटतं. आणि ही अवस्था एखादा अनुभवतो तेव्हा तो कोणालाही सांगत नाही, कारण हे सांगणं अशक्य असतं. तो फक्त त्या आनंदात बसतो, गप्प असतो, पाहतो आणि पुन्हा त्या गूढ मौनात प्रवेश करतो. आणि तिथे शब्द संपतात आणि कृपा सुरू होते. आणि मग ती स्वामींची कृपा असते आणि स्वामी त्याच्यावर नक्कीच कृपा करत असतात. आणि ती कृपा पण मनापासून करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे, जेव्हा जीवनात अनेक चढउतारे होतात तेव्हा मन प्रश्न विचारायला सुरुवात करतं आणि हळूहळू ते प्रश्न उत्तरांच्या मागे धावतात. पण एक टप्पा असा येतो जेव्हा प्रश्न सुद्धा थकतात आणि मन फक्त एका शांततेच्या शोधात जातं. ही शांतता कुठे सापडते हे माहिती नसतं, पण ती शोधायची इच्छा अपार असते. अशा अवस्थेत जेव्हा एकदा नक्की श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी एखादा भक्त जोडतो, तेव्हा सुरुवातीला फक्त नाव घेत जातं, मग तो नामजप सवय बनतो आणि मग सवयीचं रूपांतर श्रद्धेत होतं. आणि त्या श्रद्धेतून हळूहळू त्यांची कृपा अनुभवाला जाते. आणि त्या कृपेचा पहिला स्पर्श म्हणजे अंतर्मनातील गोंधळलेली वादळे शमत जातात. बाहेरील काहीच बदललेलं नसतं, पण आतून एक नाजूक शांत लाट मनावर येते. आणि ती लाट हळूच नक्कीच एक खोल सागर बनते. आणि त्या सागरात कोणतंही वादळ टिकत नाही, कोणतंही दुःख खोल रुतत नाही, कारण त्या सागराचं नावच असतं श्री स्वामी समर्थ. आणि या सागराच्या खोल भागात जेव्हा मन पोहोचतं, तेव्हा प्रश्न नाहीसे होतात आणि अनुभव सुरू होतो. हा अनुभव शब्दांमध्ये मावत नाही, तो सांगता येत नाही, फक्त तो अनुभवता येतो. आणि जो अनुभवतो त्याचं जीवन पूर्णपणे बदलतं. कारण आता ज्याचं जीवन हे प्रश्नाचं उत्तर राहिलेलं नसतं आणि ते एक उत्तर बनतं. आणि त्याचं अस्तित्व एका ऊर्जेचं रूप घेतं. आणि तिथे शब्द नसले तरी समज होते आणि जिथे मौन असूनही समाधान मिळतं. आणि या अनुभूतीची खरी खोली तेव्हाच समजते जेव्हा आपलं मन संपूर्णपणे हरपून जातं आणि त्या हरवण्यापासूनच त्यांचं दर्शन होतं. आणि हे दर्शन डोळ्यांनी घडत नाही, ते अंतर्मनाच्या दृष्टीने दिसतं. आणि त्या दृष्टीने जेव्हा ते दिसतात तेव्हा आपण स्वतःलाच विसरतो. आणि ही विस्मृती म्हणजे खऱ्या भक्ताची पहिली पायरी आहे, जिथे मी नाही तू आहेस, फक्त तूच आहेस. आणि त्या तू मध्ये एकच रूप साकार होतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्या दिवशीपासून आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला एक नवीन अर्थ मिळतो. तो खिन्नतापासून आनंदात बदलतो आणि तो रडण्यामधून हसण्यात बदलतो आणि तो दुःखाच्या अनुभवातून दिव्य अनुभूतीत रूपांतरित होतो. आणि अनुभूती म्हणजे जगातलं सर्वात मोठं धन आहे, जे ना कुणी देऊ शकतं ना कुणी काढून घेऊ शकतं. कारण ही अनुभूती आतून जन्म घेते आणि ती ज्या वेळी प्रकट होते त्या क्षणी आपण बाह्य जगात असतो,
पण आपलं मन त्या विश्वाच्या स्पर्शात असतं आणि तिथे फक्त कृपा आहे. आणि जेव्हा ही कृपा मनाला स्पर्श करते तेव्हा अश्रू येतात. पण ते अश्रू दुःखाचे नसतात, ते समाधानाचे असतात. ते अश्रू गोंधळाचे नसतात, ते स्पष्टतेचे असतात. आणि त्या स्पष्टतेतून आपण पाहतो की आयुष्य हे नेहमी आपल्या हातात नव्हतंच, पण कोणाच्या तरी हातात होतं. आणि त्या हाताने आपल्याला आजवर सांभाळलं होतं, आपल्याला वाचवलं होतं आणि आपल्याला पेलवलं होतं. आणि तो हात म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेचा हात आहे. आणि ज्याच्या सावलीत जगण्याचा खरा अर्थ समजतो त्या क्षणाला शब्द संपतात आणि अनुभव नक्कीच सुरू होतो. आणि अनुभूतीतून निर्माण होते खरी भक्ती. जिथे देव ही एक मूर्ती नसतो, तो एक अनुभव बनतो. आणि ते नामजप एक गाणं नसतो, ते फक्त एक प्राणवायू बनतो. आणि जिथे मंदिर हे भिंतीचं नसतं, ते आपल्याच हृदयात उगम पावलेलं असतं. या अवस्थेपर्यंत पोहोचणं म्हणजेच आयुष्याचं खरं यश आहे. कारण पैसा, पदोन्नती, प्रसिद्धी आणि हे सगळं क्षणिक आहे, पण ही अनुभूती शाश्वत आहे. ही अनुभूती मिळवण्यासाठी काही बाह्य गोष्टी आवश्यक नाहीत, फक्त आतून प्रामाणिक भाव आणि शुद्ध समर्पण लागतं. हा समर्पण म्हणजे मी काय करतो आहे हे दाखवणं नाही, तर मी काय आहे हे विसरणं आहे. हे विसरणं हे जे चिंतन आहे. आणि हे चिंतन जेव्हा एकसंध होतं तेव्हाच एक वेगळंच तेज निर्माण होतं, ज्यात आपलं काळं अंधार निघून जातं आणि आतून एक शुभ्र प्रकाश उगम पावतो. हा प्रकाश डोळ्यांनी दिसत नाही, पण आत्मा अनुभवतो. आणि तो अनुभव आपल्याला सांगतो की हे तू नाहीस, हे ते आहेत. आणि त्या ते मध्येच आपल्या अस्तित्वाचं खऱ्या अर्थानं रूपांतर होतं. आणि जेव्हा रूपांतर होतं तेव्हा सगळ्या गोष्टी आपण जशा तशा स्वीकारतो. कारण आपलं हृदय आता विरोध करत नाही, ते फक्त समर्पित होतं. आणि ते समर्पणच अंतिम उत्तर आहे. आणि अशा स्थितीत जीवनातले सारे संघर्ष तेवढेच राहतात, पण त्यांचा अर्थ बदलतो. ते क्षणिक वाटू लागतात, ते शिकवणारे होतात. आणि त्या शिकवणीतूनच आपण स्वतःचं एक प्रेरणा बनतो. आणि ती प्रेरणा आपल्या शब्दातून नसते, ती आपल्या उपस्थितीत असते. आणि ती आपल्याला स्पर्शातून नसते, ती आपल्या ऊर्जेतून असते. आणि त्या ऊर्जेला कुठलाही अलंकार लागत नाही, कारण ती ऊर्जा श्री स्वामी समर्थ यांची कृपा असते. जेव्हा ही कृपा आपल्यामध्ये प्रकट होते तेव्हा आपण कुणाचं नुकसान करत नाही, कुणाला दुखावत नाही, कुणाचं मन दुखावत नाही. आपण फक्त एकटं नक्कीच चालतं मंदिर होतो. आणि मंदिर आपल्याला, समाजाला, आपल्या कुटुंबाला आणि या संपूर्ण विश्वाला एक नवीन दिशा देत असतं. हे लक्षात ठेवा. कधी कधी मन इतकं गोंधळतं की त्याला ना दिशा दिसते ना आशा उरते. आणि अशा वेळेस बाहेरचं कोणी कितीही बोललं तरी ते पटत नाही. आणि मग मन हळूहळू आतल्या अंधारात गळतं आणि त्या अंधारात एकटं पडतं. पण हे एकटेपणाचं खरं शोधाची सुरुवात असते. कारण जेव्हा सगळे शब्द थांबतात तेव्हा अंतर्मन शांत होऊ लागतं. आणि त्या शांततेत एक किरकोळ पण तेजस्वी स्पंदन जाणवतं. आणि ते स्पंदन म्हणजेच त्याच्या कृपेचा पहिला किरण असतो. हा किरण डोळ्यांनी दिसत नाही, पण अंतर्मनाला अलगद स्पर्श करतो. आणि मग हळूहळू त्या स्पर्शातून श्रद्धा निर्माण होते. आणि श्रद्धा कोणाच्या सांगण्यावर आधारित नसते, ती अनुभवावर आधारित असते. आणि अशा अनुभवातून निर्माण झालेली श्रद्धा ही कोणत्याही वादाने डळमळीत होत नाही, कारण तिला शब्दांचा आधार लागत नाही, कारण ती अनुभवाच्या मुळातून आलेली असते. आणि म्हणून ती न फसवणारी असते. या श्रद्धेमुळे मनाचा आकाश विस्तारत जातं आणि त्या आकाशात स्वामी समर्थांच्या कृपेचे असंख्य किरण चमकत राहतात. जेव्हा भक्त एका दुःखातून दुसऱ्या दुःखाकडे जात असतो तेव्हा तो थकल्यासारखा वाटतो. पण या सगळ्या वाटांवर त्यांच्यासोबत चालणारा जो अदृश्य सखा असतो, तो जो त्यांचा हात धरून त्या आकाशाच्या दिशेनं चालायला लावतो. आणि त्या दिशेनं चालताना एक एक करून आयुष्याच्या सगळ्या गोष्टी हलक्या होऊ लागतात, सगळे भार कमी होतात आणि मनात शांतीचं तेज निर्माण होतं. ते तेज इतकं गूढ आणि मधुर असतं की ते अनुभवताना मन रडू लागतं. पण ते अश्रू हे दुःखाचे नसतात, ते कृपेच्या अनुभूतीचे असतात. आणि अनुभूतीला शब्द देणं अशक्य असतं, पण तरीही अंतर्मनात त्यांचं संगीत सुरू होतं. आणि हे संगीत चालू राहिलं की त्यांचं नाव आहे स्वामी समर्थ, त्यांचं ताल आहे समर्पण, आणि त्यांचं स्वर आहे शांती, आणि त्यांचं वाद्य म्हणजेच आपलं आयुष्य आहे. जेव्हा हे आयुष्य त्यांच्या हातात दिलं जातं तेव्हा ते कोणाच्या तरी रचनेनुसार नाहीतर कृपेच्या प्रवाहानुसार वाजतं. आणि हे वाजणं हे सर्वस्व ठरतं. आणि ज्या माणसाच्या जीवनात ही अनुभूती येते त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतं, त्यांच्या नजरेत करुणा असते आणि त्यांच्या अस्तित्वात एक दिव्यता असते, ज्याला शब्दांची गरज लागत नाही. अशा माणसाकडे पाहिलं की वाटतं की हाच तो मार्ग आहे जिथे प्रत्येक दुःखाचं उत्तर मिळतं, प्रत्येक शंका विरघळते आणि प्रत्येक अशांतता शांततेत रूपांतरित होते. आणि ही अवस्था कोणत्याही ग्रंथात वाचून मिळत नाही, ती नशिबानं सुद्धा मिळत नाही. ती मिळते फक्त एक उत्कट ओढ असते तेव्हा, जिथे मन संपूर्णतः झुकलेलं असतं आणि झुकताना स्वतःला विसरलेलं असतं. अशा विस्मरतातच
स्मरण उगम पावतं आणि स्मरणात कृपा प्रकट होते आणि कृपेच्या प्रत्येक थेंबात एक आशीर्वाद लपलेला असतो. जेव्हा भक्त त्या कृपेच्या थेंबानं अनुभवतो तेव्हा त्याला जगायला काही नवं लागत नाही. तो आधीच असलेल्या गोष्टींमध्ये नवा अर्थ शोधू लागतो आणि त्याच्या दुःखात अर्थ दिसू लागतो, त्यांच्या अपयशात अनुभव दिसू लागतो आणि त्यांच्या गोंधळात दिशा सापडते. हे सगळं होण्यासाठी कोणत्याही चमत्काराची गरज नसते. फक्त एकच गरज असते, ती त्या श्री स्वामी समर्थांच्या नावावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि त्या विश्वासात जो भार असतो ना, तो हलकं करणारं काम करतं. आणि कारण तो विश्वास केवळ अपेक्षेवर आधारित नसतो, तो अनुभवावर आधारित असतो आणि अनुभवाला जेव्हा हृदय स्पर्श करतं ना, तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक घटनेला आपण कृपेमुळे घडलेली घटना म्हणून स्वीकारतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं समाधान जन्म घेतं. आणि समाधान फक्त मिळालेल्या गोष्टींमुळे येत नाही, तर न मिळालेल्या गोष्टींचाही नक्कीच ते आदर करण्यामध्ये मिळतं. आणि समजल्यावर आयुष्य बदलत नाही, पण त्याचा अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला की सगळं शांत वाटू लागतं. मन गडद आकाशातली शांत चंद्रप्रभा बनतं, जिथे कोणतीही घालमेल राहत नाही आणि कोणतीही तडजोड राहत नाही. फक्त एक अनुभव राहतो आणि तो म्हणजे स्वामी समर्थ हे नाव. आणि ही अनुभूती यांच्यामध्ये फरक राहत नाही, ते एकरूप होतात आणि हे एकरूप जीवनाचं दिव्य गाणं होतं. आणि या गाण्यात कोणतीही रचना नसते, कोणताही राग नसतो, पण त्यात असतो आत्मा. आणि आत्मा जेव्हा त्यांच्या कृपेत लीन होतो तेव्हा जीवन हे चालतं मंदिर होतं. त्यात आरती नाही पण अंधारावर प्रकाश असतो, त्यात शंख नाही पण शांततेचा नाद असतो आणि त्यात वास नाही पण एक दिव्य गंध असतो आणि तो संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. आणि जेव्हा हा गंध आपल्या आसपास पसरतो तेव्हा आपण कोणालाही न सांगता लोक आपोआप आपल्याकडे आकर्षित करतात आणि आपण त्यांच्या त्या कृपेचा गंध जाणवतो. आणि अशा गंधामध्ये कुणीही येतो तो रिकामा परत जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. कधीकधी जीवन इतकं थकवणारं होतं ना, की आपल्याला वाटतं की आता काही शिल्लक राहिलेलं नाही, कुठेच आशा नाही, कुठेच आधार नाही. आणि मग हे सगळं सोडून आपण बसतो शांत गप्प, काहीच न बोलता. डोळ्यात अश्रू असतात पण ओठ काही बोलत नाही. मन आतून ढावं फोडत असतं पण चेहरा शांत असतो. आणि त्या शांततेच्या क्षणाला जेव्हा सगळं शून्य वाटतं ना, तेव्हा अचानक अंतरातून एक नाद घुमतो आणि ऐकू येतो. आणि तो नाद म्हणजे श्री स्वामी समर्थ या नावाचा असतो. कोणीतरी हळूच आपल्या डोक्यावरून हात फिरवल्यासारखं वाटतं. मनात जो काहूर माजलेला असतो तो हळूहळू निवतो आणि मग डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबण्याऐवजी वाढतात. कारण ते अश्रू आता रडवणारे नसतात, ते स्पर्श झाल्याची साक्ष देणारे असतात. ते एका अनुभूतीने मन जेव्हा नक्कीच पुन्हा उभं राहतं ना, तेव्हा ते आधीसारखं राहत नाही. त्यात काहीतरी बदल झालेला असतो. तो बदल कोणत्याही डॉक्टराकडून किंवा ग्रंथातून कळत नाही, तो फक्त अनुभवातून समजतो. आणि त्या अनुभवातून जेव्हा मन चालू लागतं ना, तेव्हा त्याला दिशा लागत नाही, कारण दिशा आता त्यांच्यात हातात गेलेली असते. आणि तो प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा वाटेत फुलं नसतात, उलट काटे असतात. पण ते काटे टोचत नाहीत, उलट त्या काट्यांवर चालतानाही मनाला फुलांचा गंध येतो. कारण आता चालणं हे एकसंध समर्पण झालेलं असतं आणि त्या समर्पणात नक्कीच ना प्रश्न असतो ना उत्तर, फक्त एक ओढ असते. आणि त्या ओढीशी मुळाशी असतो एक विश्वास की ते आहेत आणि जे घडतं ते त्यांच्या इच्छेने घडतं. मग आयुष्यात जेव्हा एखादं अपयश येतं तेव्हा रडणं येत नाही आणि उलट एक स्मित येतं आणि मन म्हणतं की स्वामी काहीतरी शिकवत आहेत. जेव्हा एखादी इच्छा अपूर्ण राहते तेव्हा खंत वाटत नाही, उलट समाधान मिळतं की त्यांनी जे दिलं नाही त्यातच माझं भलं असेल. आणि अशा विचारसरणीतून जीवन हळूहळू बदलत जातं. ते स्वतःच्या हातात राहत नाही, ते त्यांच्या कृपेच्या सावलीत विसावलेलं असतं. त्या सावलीत जेव्हा एखादा भक्त रात्रभर झोपत नाही ना, तेव्हा तो तक्रार करत नाही, उलट आभार मानतो की निद्रानाशाच्या त्या क्षणात त्यांना आठवायचं भाग्य मिळालं. आणि सकाळी उठल्यावर जेव्हा पुन्हा तीच चिंता समोर येते ना, तेव्हा मन गोंधळत नाही, उलट म्हणतं की ही चिंता सुद्धा त्यांच्या इच्छेने आली आहे आणि ती त्यांच्याच इच्छेने दूर होईल. अशी मानसिक अवस्था निर्माण होते तेव्हा आयुष्य कठीण असलं तरी ते कंटाळवाणं राहत नाही, त्यात रस निर्माण होतो. तो रस कोणत्याही मधापेक्षा गोड असतो, कारण त्यात त्यांची अनुभूती असते. आणि ती अनुभूती म्हणजे जीवनातलं खऱ्या अर्थानं ऐश्वर्य आहे. आणि ज्याला माणूस एकदा अनुभवतो तेव्हा त्याला लक्ष्मीच्या माया नकोशा वाटतात. आणि कारण त्याला आता स्वामींच्या कृपेमधली खरी श्रीमंती समजवते. ही समज इतकी खोल असते की ती कुठल्याही मातीवर उमटली तर ती तीर्थ बनते. अशा समजुतीतून भक्त जेव्हा शून्य होतो तेव्हाच तो पूर्ण होतो. कारण आता त्याचं अस्तित्व स्वतःपुरता राहत नाही, ते त्यांच्या कृपेच्या प्रवाहात विलीन झालेलं असतं. आणि अशा विलीन अवस्थेतून जन्म घेतो एक शांत तेज, एक दिव्य उत्सव. आणि जो रोज जगला जातो तो उत्सव कोणत्या दिवशी साजरा होत नाही, तो प्रत्येक श्वासात साजरा होतो. आणि त्या उत्सवात कोणतीही गाणी लागत नाही,
फक्त अंतरंगातील त्यांची आठवण चालू असते. ती आठवणच आरती बनते, तिचं ध्यान बनते आणि तीच मोक्षाचा द्वार उघडते. जेव्हा एखादा माणूस आयुष्यातून खूप हारतो तेव्हा त्याचं मन मोडतं, पण जेव्हा त्याचं मन मोडल्यानंतरही एखादं स्वरूप उभं राहतं ते त्याला आश्वस्त करतं, तेव्हा तो माणूस पुन्हा जिंकतो. पण आता त्याचं जिंकलं हे जाणं हे इतरांच्या नजरेतलं नसतं, ते त्यांच्या अंतरात्म्यातलं असतं. आणि त्या अंतरात्म्यात फक्त एकच प्रतिमा असते, श्री स्वामी समर्थ. आणि त्यांचं हसणं, त्यांचं पाळणं आणि त्यांची शांत मुद्रा, जी काही न बोलता सर्व काही सांगून जाते. आणि अशा नजरेत जेव्हा आपण स्थिर होतो तेव्हा संपूर्ण आयुष्याचं सार एका क्षणात उमगून जातं, की मी काहीच नव्हतो, काहीच नाही आणि असावं लागतही नाही. कारण जे आहे ते त्यांचं आहे आणि जे होईल तेही त्यांच्या इच्छेने, हे समजल्यावर आयुष्याचा भार हलका होतो, मनातील भीती विरघळते आणि उरतो फक्त एक प्रेमभाव, जो कोणत्याही अपेक्षेवर आधारित नसतो. तो फक्त त्यांच्यावरील अनंत कृतज्ञतेतून उत्पन्न होतो. आणि हाच प्रेमभाव हळूहळू संपूर्ण जीवनाचं रूप घेत असतो आणि संपूर्ण जीवन आपलं चांगलं करून टाकत असतो. एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रांपर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया पुढच्या एका चांगल्या आणि बोधपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.